गुरुजी, मी खचून गेलोय आता पूर्णपणे. असं वाटतंय की हरून गेलोय. पण मला हरायचं नाहीये गुरुजी. नाही भीम, तू नाही हार मानू शकत. आता कुठे तुझ्या लढाईला सुरुवात झाली आहे भीम. त्यासाठी तुला धीराने पुढे जावं लागेल. परिस्थितीवर मात करावी लागेल. यातलं सध्या मला काहीच कळत नाहीये गुरुजी. मला फक्त एवढंच कळतंय, आता मला नोकरी हवी आहे. कुठेही काहीही काम करेन, बस नोकरी पाहिजे आता. काय? काय बोललास भीमराव? काही कुठलंही काम? भीमराव, विचार कर, विचार कर, तू काय बोलतोयस? हा? अरे अरे, अशी गोष्ट आहे तर मी लावतो ना तुला नोकरीला. फक्त तिथे जाऊन बढाया मारू नकोस की मी अमुक अमुक शिकलेलो आहे, मी अमुक कडे नोकरी केली आहे आणि मला तमुक ज्ञान आहे. नरोत्तम, भीमाच्या नाईलाजाची चेष्टा करू नकोस. मी करणार नोकरी. ठीक आहे, नक्कीच. म्हणजे मी तर आहेच समाजसेवक. सगळ्यांचं कल्याण करतो, तर तुझं पण कल्याण करणार. उद्या सकाळी 9 वाजता 9 वाजता येऊन माझ्या घराजवळ भेट. तिथेच तुझा इंटरव्ह्यू होणार आणि नोकरी पण देऊन टाकू. प्रणाम गुरुजी, निघतो आता. हा काय तुला नोकरी देणार भीम? हा तर फक्त तुझ्या नाईलाजाची खिल्ली उडवणार. गुरुजी, सध्या मी अशा परिस्थितीत आहे की ह्या परिस्थितीत कोणी माझ्या नाईलाजाची टर उडवून मला नोकरी देत असेल तर ती करायला मी तयार आहे. अरे ऐका ऐका भावानो, सगळे इकडे या. अरे लवकर या बाबा. काय झालं? अरे काय हाय, काय अरे झालंय? फटाक्याच्या फॅक्टरीत आग लागली आहे. खूप मुलं जळून मेली आहेत, कितीतरी घायल आहेत आणि जखमी आहेत. माझा दीपक, काय बोलतोयस तू? कधी झालं हे? अगं आई, आता लवकर चल. दलिया आजी, चला चला, मंगेश आलोच. नावालीये. पुष्पा, पुष्पा, अरे पुष्पा. रमा, थांब थांब थांब, इथेच आत नको जाऊस. शंकर शंकर- शंकर आताच आहे. थांबा जरा, मी
त्याला शंकर आतमध्ये नसेल, शोधूयात आपण. तो आतच आहे. नाहीये सोडा रमा, मला. थांब जरा. बाबा बाबा शंकर नाही सापडत आहे. सापडेल बाळा. शंकर शंकर, रमा, भीम, जगन्नाथ, हे जग्या नसेल आतच अगं रमा. असेल. थांब जरा तू. शंकर माझा पोरग कुठे आहे? तुम्ही धैर्य ठेवा. काही मुलं आतमध्ये राहिली आहेत, काही मुलं इथे आहेत, काही मुलं पळून गेली. अहो, थांबा थांबा. माझा पोरग कुठे आहे? नाही नाही नाही, थांब थांब इथे. रमा, सांभाळ स्वतःला. बाबा शंकर आतच असेल. बाबा मला थांब. सोडा. नाही नाही नाही, थांब थांब इथे. शंकर, काय वाटतंय आई? शंकर मेला तर नसेल? असं चुकून बी नाही झालं पाहिजे. जोपर्यंत शंकर हाय तोपर्यंत भीम आणि रमाच्या जीवनात वज बनवून त्यांचं जगणं मुश्किल करल. जर तो मेला तर या दोघांचं जगणं सोपं होऊन जाईल आणि तेच आपल्याला नकोय. का नाही मी ताई आणि भाऊजींसाठी मेलेलंच बरं. हे तर बरंच झालं की छोटी काकांकडे निघून गेली. मी जर इकडून पळून गेलो व हळूहळू मी मेलो म्हणून विश्वास ठेवतील. 2-3 दिवस माझ्यासाठी रडतील, मग विसरून जातील. मग मी कुठे काही ना काही करून जगेल. कमीत कमी ताई आणि भाऊजींवर माझं ओझं तर राहणार नाही. आम्हा दोघांशिवाय ताई आणि भाऊजींचं जीणं सोपं तर होऊन जाईल. इथेच रमा. कुठेतरी मला असेल. माझा हो, भाऊ हो, शांत पाहिजे. हो बाळा. सापडेल तो. भीम, एक काम करू आपण दोघी म्हणून शंकरला शोधू. चल. नाही नाही, तू 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 यांच्यासोबत थांब आनंद दादा. बाबा तुम्ही सांभाळा. हो. ऐका ना, तुम्ही रमा. आता म्हणाला होतात ना काही मुलं पळाली आहेत. रमा. कुठल्या दिशेने पळाली आहेत? तिकडे तिकडे गेले. आत्या, आनंद दादा, येतो मी काका. आजी, माझा पोरगा, माझा पिल्लू, माझा पोरगा सांभाळ कुठे स्वतःला. असेल आजी? रडू नको कमला. तुझं पोरग पर नको रडू. रमा, रमा रडू नगस. शंकर सापडेल आणि ठीक असेल तो. हिम्मत ठेव. रमा, बास बाळा. भीम गेलाय ना शोधायला. आणि तुला माहिती आहे ना, जर एकदा भीमनं काही ठरवलं तो पूर्ण करूनच दाखवतो. तो शंकरला घेऊनच येईल. चिंता नको करूस. पण आज तर भीम खाली हात परत आलाय. भीम, कुठे शंकर? शंकर भेटला का? सांगा ना, शंकर भेटला? शोधलं, खूप शोधलं, पण नाही मिळाला. सापडेल, सापडेल तो रमा. तुम्ही नीट नसून शोधलं ना? मी जाऊन बघते बाबा. रमा रमा, हे बघ मी खूप प्रयत्न केलाय, खूप शोधलं. पोलीस सुद्धा आपल्या सोबत आहेत, ते पण शोधताच. एवढ्या रात्री एकटी जाऊन कुठे भटकत राहणार आहेस? सोडा मला. रमा, हट्ट नको करूस. मला माझा भाऊ शंकर पाहिजे. शांत हो रमा. हे बघ, सापडेल शंकर. आणि तू असं रडून सापडणार आहे का तो? रडू नकोस. शांत हो आता. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच शंकरला पाठवलं आणि असं झालं.
हितेश, ही तर खूपच भन्नाट बातमी ऐकवलीस तू. फॅक्टरीत आग लागली आणि चाळीतली काही पोरं गचकली. आणि सगळ्यात महत्वाचं हे की भीमरावाचा मेहुणा तो पण नाही सापड. वा, अहो साहेब, नाही मिळत म्हणजे काय? समजून जागी तो संपून गेलाय. उद्या सकाळी मी भीमरावाला नोकरी देण्यासाठी बोलवलाय. मला नाही वाटत की आता तो येईल. खूप रडणं वगैरे चालू आहे, तर कदाचित येईल. हितेश, भीमराव नाही आला तर सगळ्या मजेचा सत्यानाश होणार. तो अवश्य येणार. भीमराव नाव आहे त्याचं. कठीणातल्या कठीण परिस्थितीत सुद्धा तो स्वतःला सावरून निर्णय घेतो. कमाल करता गुरुजी. ज्याचा मेहुणा त्याच्याच नाकर्तेपणामुळे मेलेला असेल तो काय मेंदूचा वापर करणार. उद्या तुम्ही नक्की या तिथे आणि बघून घ्याल की भीमराव येतोय की नाही. ठीक आहे, प्रत्यक्षाला पुराव्याची आवश्यकताच नसते. गुरुजी, तशी एक गोष्ट अजून. भीमराव आणि त्याच्या जातीचे लोक कधी आमच्या गाड्यांखाली, कधी फटाक्याच्या फॅक्टरीत काम करताना मरतच असतात. कधी ऐकलं तुम्ही की फॅक्टरीमध्ये आग लागली आणि फॅक्टरीचा मालक मेला? आणि हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगतोय गुरुजी की सगळं काही ऐकत असतो ना भीमराव तुमचं. मग लवकर जा आणि समजावा त्याला. आणि या क्षणासाठी निगायतून लवकर पळा. रमा, बास आता. एवढं नको रडूस रमा. रडू नको तर काय करू? सगळं माझ्यामुळेच झालंय. मी शंकरला नसतं पाठवलं तर हे झालंच नसतं. जर असं असेल तर ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे रमा. मी जर नोकरी करून काही पैसे कमवू शकलो असतो तर शंकरला हे सगळं करण्याची गरजच नसती रमा. नाही, तुमच्यामुळे नाही झालं हे सगळं. हो, मग तुझ्यामुळेही काहीही झालेलं नाहीये. आणि हो, तू इथेच बस. मी बाहेर जाऊन जेवण बनवण्यासाठी सामान घेऊन येतो. नाही, मी नाही जेवणार आज. असं कसं चालेल रमा? इतका वेळ झाला तू काही खाल्लेलं नाहीयेस. मी जेवण बनवतो. आनंदचे बाबा या, ताट वाढलंय. बसा तुम्ही पण जेवा. जिजाबाई, इथं भीमचा मेवना गायब झालाय आणि तुला जेवणाची पडलीये. नाही, लय दुःख होतंय, पण आमच्या दुःखी होण्यानं शंकर काही सापडणार नाही. बसा, जेवून घ्या. बसून घ्या ना तुम्ही दोघं, जेवून घ्या. तुम्हाला बी तमाशा नको असेल तर बसून घ्या. जिजाबाई, अशा वेळी तुझ्या घशाखाली एकही घास कसा काय जाऊ शकतो? कमाल करता तुम्ही. भीम तिकडे जेवण बनवतोय, त्याला दुःख नाहीये, आणि आम्ही इकडे जेवलो तर त्रास होतोय. बसा, खाऊन घ्या.
दादा बसून घ्या. जिजाबाईला फक्त हेच दिसतंय की भीम जेवण बनवतोय, पण तिला हे नाही दिसत आहे की तो आपल्या बायकोसाठी जेवण बनवतोय. मी बी माझ्या नवऱ्यासाठीच जेवण बनवलंय. बसता की हत्ती घोडे बोलवू? ठीक आहे, दे जेवण, खाऊन घेतो. खा. भीम, अर्धी मूठ तांदूळ माझ्या वाटीची बी टाक. तिकडंच येईल मी. इकडचं जेवण मला पसंत नाही. हो बाबा. भीम, एक काम कर, माझ्या वाटणीची अर्धी मूठही काढून ठेव. आमच्या घरात जेवण चांगलं झालंय असं वाटत नाही. बघितलं आई, समदे जाऊन तिकडं बसले. लक्ष्मी दिसत नाहीये? आम्ही दोघं बसलोय ना, खातोय ना. खरं सांगू जिजाबाई, जेवण लईच बेचव झालंय, तरी बी आम्ही खाणार. इतके वर्ष झाले पण तू काही सुधारू शकली नाही. असं का बोलताय आत्या? चांगलं तर बनलंय जेवण. मी स्वभावाबद्दल बोलतेय. स्वभाव. खायचं असेल तर खा, नाही तर नका खाऊ. चल लक्ष्मी, आज जाऊन जेवू आपण. भीम, पोरा, आज तुझ्या घरात तुझा भाऊ आणि तुझे बाबा जेवायला आले आहेत. उद्या बघ, उद्या मी पण येईन. गुरुजी, काय हं? शिष्य तर आला नाही तुमचा अजूनही. भीमराव आहे, ठीक वेळेवर येईल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. घ्या, आलाय भीमराव. तसं गुरुजी, काही वक्तशीरपणा नाही आहे याच्यामध्ये. फक्त काम मिळणार होतं, पैसे मिळणार होते, म्हणून तो आलाय. संधी साधू कुठला. काम काय आहे? सांगतो, आधी इंटरव्ह्यू तरी दे. हे आहेत मुंबई महानगरपालिकेचे उच्च अधिकारी. हे तुझा इंटरव्ह्यू घेतील. जर यांना उचित वाटलं तर तुला नोकरीवर ठेवतील. जा, घ्या इंटरव्ह्यू. नमस्ते सर. कुठपर्यंत शिकलायस भीमराव? आणि कोणती कोणती भाषा येते तुला? सर, मला हिंदी, मराठी, इंग्लिश आणि संस्कृत या 4 भाषा येतात. वा, तुझ्यासारख्या ज्ञानी माणसाची खूप गरज होती. चल, आता ज्ञानाची गोष्ट तर झाली. आता थोडंसं प्रायव्हेट निकषावर चाचणी करूया. सामान घेऊन या.